हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा महिमा असो. आता आपण गाणी गाऊन देवाला धन्यवाद देणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया। विजय तुतारी भूंगीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. विजय तुतारी भूंगीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. गोडानिक गोडे स्वार सागरात उलथून दिले. गोडानिक गोडे स्वार सागरात उलथून दिले. भल माझे प्रभु स्तोत्र विषय तो मजला प्रभुने तारियले. विजय तुतारी भूंगीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. विजय तुतारी भूंगीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. आजी माझा देवतयाचे स्तोत्र गीत मी गाईन. आजी माझा देवतयाचे स्तोत्र गीत मी गाईन. आजी माझा देव पित्याचा त्याचा महिमा वर्णीन. विजय तुतारी भूंगीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. विजय तुतारी भूंगीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. वीररणीचा परमेश्वर हा प्रभु हे त्याचे नाम असे. वीररणीचा परमेश्वर हा प्रभु हे त्याचे नाम असे. पारोचे रथ त्याची सेना सागरात तो बुडवितसे. विजय तुतारी भूंगीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. विजय तुतारी भूंगीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. सेनापती फारोचे निवडक लाल समुद्री बुडविले. सेनापती फारोचे निवडक लाल समुद्री बुडविले. जलाशयाने गिळले त्यांना पाषाणा समतळी गेले. विजय तुतारी भूंगीन मी, गीत प्रभूचे गाईन. विजय तुतारी भूंगीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. हात प्रतापी उजवा प्रभूचा पराक्रमाला गाजवितो. हात प्रतापी उजवा प्रभूचा पराक्रमाला गाजवितो. निमोड करीतो वैऱ्यांचा तो, विजय गीत मी तव गातो. विजय तुतारी भूंगीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. विजय तुतारी भूंगीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. गीत प्रभूचे गाईन मी, गीत प्रभूचे गाईन मी.
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 स्वीकार स्वामी हे फूल फुलले माझ्या जीवनाचे धुळीत कोमून पडण्याआधी गेरे झेलून प्रेमाने स्वीकार स्वामी हे फूल फुलले माझ्या जीवनाचे धुळीत कोमून पडण्याआधी गेरे झेलून प्रेमाने तुझ्या समोर येण्यास लायक नसे मी प्रभू तुझ्या समोर येण्यास लायक नसे मी प्रभू चरण लाभो पामरा आसमनी प्रभू स्वीकार सामे फुलले माझ्या जीवनाचे धुळीत कोमून पडण्याआधी गेरे झेलून प्रेमाने तुझ्या सेवेत राबण्यास अर्पिण जीवन हे प्रभू तुझ्या सेवेत राबण्यास अर्पिण जीवन हे प्रभू चरण लाभो पामरा आसमनी प्रभू स्वीकार स्वामी फूल फुलले माझ्या जीवनाचे धुळीत कोमून पडण्याआधी गेरे झेलून प्रेमाने स्वीकार स्वामी हे फूल फुलले माझ्या जीवनाचे धुळीत कोमून पडण्याआधी गेरे झेलून प्रेमाने गेरे झेलून प्रेमाने गेरे झेलून प्रेमाने हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 तारक तो सामर्थ तो येशू दे युग युगाए तारक तो सामर्थ तो येशू दे युग युगाए हालेलुया ओ जाना हालेलुया ओ जाना हालेलुया 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 त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे शैतानी पाशातून आम्हाला सोडवितो शैतानी पाशातून आम्हाला सोडवितो
तारक दो सामर्थ्य दो यीशु दे युग युगाई तारक दो सामर्थ्य दो यीशु दे युग युगाई हालेलुया होसाना हालेलुया होसाना हालेलुया 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 चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ तारक दो सामर्थ्य दो यीशु दे युग युगाई तारक दो सामर्थ्य दो यीशु दे युग युगाई हालेलुया होसाना हालेलुया होसाना हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 तेरे साथ रहना है प्रभु ये दिल मेरा तड़पे तेरे साथ रहना है प्रभु ये दिल मेरा तड़पे तेरे साथ रहूं तेरे साथ चलूं तेरे साथ रहूं तेरे साथ चलूं तेरे साथ रहना है प्रभु ये दिल मेरा तड़पे तेरे साथ रहना है प्रभु ये दिल मेरा तड़पे तेरे साथ जुड़ना है प्रभु ये दिल मेरा तड़पे तेरे साथ जुड़ना है प्रभु ये दिल मेरा तड़पे तेरे साथ जुड़ो तेरे साथ पलू तेरे साथ जुड़ो तेरे साथ पलू तेरे साथ जुड़ना है प्रभु ये दिल मेरा तड़पे तेरे साथ जुड़ना है प्रभु ये दिल मेरा तड़पे तेरा दास बनना है प्रभु ये दिल मेरा तड़पे तेरा दास बनना है प्रभु ये दिल मेरा तड़पे तेरा दास बनूं तेरा काम करूं तेरा दास बनूं तेरा काम करूं तेरा दास बनना है प्रभु ये दिल मेरा तड़पे तेरा दास बनना है प्रभु ये दिल मेरा तड़पे तेरी बात सुननी है प्रभु ये दिल मेरा तड़पे तेरी बात सुननी है प्रभु ये दिल मेरा तड़पे तेरी बात सुनो तुझे नाथ कहूँ तेरी बात सुनो तुझे नाथ कहूँ तेरी बात सुननी है प्रभु ये दिल मेरा तड़पे तेरी बात सुननी है प्रभु ये दिल
तड़पे, ये दिल मेरा तड़पे, ये दिल मेरा तड़पे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, या हमको जन्म दिया वह ईश कितना दयालु, जगदीश कितना दयालु। ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, या हमको जन्म दिया वह ईश कितना दयालु, जगदीश कितना दयालु। नयन मनोहर जंगल समतल बहती झरणी भी, नयन मनोहर जंगल समतल बहती झरणी भी। पर्वत मोहन फुलवारी भी कितनी सुंदर है, पर्वत मोहन फुलवारी भी कितनी सुंदर है। गाए स्तुति गान, ओ यीशु की स्तुति गान, गाए स्तुति गान, ओ यीशु की स्तुति गान। ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, या हमको जन्म दिया वह ईश कितना दयालु, जगदीश कितना दयालु। नील गगन ये आसमां, चमकता सुंदर तारा, नील गगन ये आसमां, चमकता सुंदर तारा। इस चमन के फूल और कलियां कितना सुंदर है, इसी चमन के फूल और कलियां कितना सुंदर है। गाए स्तुति गान, ओ यीशु के स्तुति गान, गाए स्तुति गान, ओ यीशु की स्तुति गान। ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, या हमको जन्म दिया वह ईश कितना दयालु, जगदीश कितना दयालु। जंगलवासी हिरनी जानवर, सागरवासी मछलियाँ, जंगलवासी हिरनी जानवर, सागरवासी मछलियाँ। झरझर पानी मचाया दुख कितना सुंदर है, झरझर पानी मचाया दुख कितना सुंदर है। गाए स्तुति गान, ओ यीशु की स्तुति गान, गाए स्तुति गान, ओ यीशु की स्तुति गान। ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, क्या हमको जन्म दिया वह ईश कितना दयालु, जगदीश कितना दयालु। ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, या हमको जन्म दिया वह ईश कितना दयालु, जगदीश कितना दयालु, जगदीश कितना दयालु, जगदीश कितना दयालु।
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, आम्ही तुला आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. आम्ही तुझ्या नावाचा आम्ही तुझ्या नावाचा जय जयकार करीतो. जय जयकार करतो. आम्ही तुझ्या नावाचा आम्ही तुझ्या नावाचा महिमा करीतो. महिमा करतो. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार. नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार. येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार. येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार. नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार. नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार. नवी नवी नगरी पवित्र नवी नवी नगरी. यरूशलेम नगरी पवित्र यरूशलेम नगरी. हालेलुया, 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 हालेलुया. नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार. नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार. ख्रिस्त प्रभू प्रेमळ अमुचा ख्रिस्त प्रभू प्रेमळ. प्रेम प्रेम फुलवीत सदोदित प्रेम प्रेम फुलवी. हालेलुया, 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 हालेलुया. नवे आकाश नवे पृथ्वी नवे नवे होणार. नवे आकाश नवे पृथ्वी नवे नवे होणार. येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार. येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार. नवे आकाश नवे पृथ्वी नवे नवे होणार. नवे आकाश नवे पृथ्वी नवे नवे होणार. नवे नवे होणार. नवे नवे होणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. यीशु तू है महान मेरे लिए है महान. यीशु तू है महान मेरे लिए है महान. मेरे लिए सबके लिए मेरे लिए सबके लिए प्रेम किया है महान. यीशु तू है महान मेरे लिए है महान. यीशु तू है महान मेरे लिए है महान. क्रूस पर खून बहा अपना अर्पण किया जीवन अपना. क्रूस पर खून बहा अपना अर्पण किया जीवन अपना. यीशु प्रभु तूने सब कुछ मेरे लिए किया. यीशु तू है महान मेरे लिए है महान.
यीशु तू है महान, मेरे लिए महान। पाप की क्षमा वो देता है, साथ हमको ले चलता है। पाप की क्षमा वो देता है, साथ हमको ले चलता है। हमको छुड़ाया पाप से, अपना बना लिया। यीशु तू है महान, मेरे लिए है महान। यीशु तू है महान, मेरे लिए है महान। यीशु सबका प्यारा है, वो ही एक सहारा है। यीशु सबका प्यारा है, वो ही एक सहारा है। कैसा अनोखा प्यार हम पर प्रभु यीशु ने किया। यीशु तू है महान, मेरे लिए महान। यीशु तू है महान, मेरे लिए महान। मेरे लिए सबके लिए, मेरे लिए सबके लिए प्रेम किया है महान। यीशु तू है महान, मेरे लिए है महान। यीशु तू है महान, मेरे लिए है महान। मेरे लिए है महान, मेरे लिए है महान। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। सुंदर डोंगरावरून नेतो मंजुळ झऱ्यांचे पाणी पाजतो। सुंदर डोंगरावरून नेतो मंजुळ झऱ्यांचे पाणी पाजतो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। मार्गात रक्षण आमचे करतो, शैतानापासून दूर ठेवतो। मार्गात रक्षण आमचे करतो, शैतानापासून दूर ठेवतो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। विणार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला। विणार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात
आम्हाला चारितो हिरव्या कुरणात, आम्हाला चारितो हिरव्या कुरणात, आम्हाला चारितो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या ओढीत, तारणाच्या ओढीत. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या ओढीत, तारणाच्या ओढीत. तेथे मी पाहिन नोआला, दारू पण तेथे नसणार. तेथे मी पाहिन नोआला, दारू पण तेथे नसणार. योना तेथे असणार, मासा तेथे नसणार. योना तेथे असणार, मासा तेथे नसणार. स्वर्गाच्या वैभवी राजा, स्वर्गाच्या वैभवी राजा. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या ओढीत, तारणाच्या ओढीत. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या ओढीत, तारणाच्या ओढीत. पाण्यावर चालणार येशूला, पायीन तेथे प्रेमाने. पाण्यावर चालणार येशूला, पायीन तेथे प्रेमाने. त्याच्यामध्ये बसणार आनंद किती होणार, त्याच्यामध्ये बसणार आनंद किती होणार. स्वर्गाच्या वैभवी राजा, स्वर्गाच्या वैभवी राजा. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या ओढीत, तारणाच्या ओढीत. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या ओढीत, तारणाच्या ओढीत. तारणाच्या ओढीत, तारणाच्या ओढीत. तारणाच्या ओढीत, तारणाच्या ओढीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभु यीशु. हे आमच्या हे आमच्या प्रेमळ पित्या, प्रेमळ पिता, आम्ही तुला आम्ही तुझा धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. आम्ही तुझी आम्ही तुझी स्तुती करीतो. स्तुती करतो. आम्ही तुला आम्ही तुला उंचावितो. उंचावितो. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. ख्रिस्त माझा तो सर्वांचा याण मात्याला, तोची अबला तारणारा यास्तवा त्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा याण मात्याला, तोची अबला तारणारा यास्तवा त्याला. तो जगाचा त्राता बालक मालक यावी वाचा. क्रूसावरती अर्पुणी प्राण उठला तारायाला. तो जगाचा त्राता बालक मालक या विश्वाचा. क्रूसावरती अर्पुणी प्राण उठला तारायाला. ख्रिस्त माझा तो ज्ञान मात्याला. तोची अबला तारणारा यास्तवा त्याला. तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा. अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन आमचा. तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा. अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन आमचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला. तोची अबला तारणारा
यास्तवा त्याला. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा. एकच वैद्य जगतियाची दैवी आरोग्याचा. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा. एकच वैद्य जगतियाची दैवी आरोग्याचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान माझा. तोची अबला तारणारा यास्तवा त्याला. त्याचे वावे मणी जगाच्या स्वीकारा हो त्याला. जग उद्धारक जीवन सत्य आळवणीत दयाला. त्याचे वावे मणी जगाच्या स्वीकारा हो त्याला. जग उद्धारक जीवन सत्य आळवणीत दयाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला. तोची अबला तारणारा यास्तवा त्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला. तोची अबला तारणारा यास्तवा त्याला. यास्तवा त्याला. यास्तवा त्याला. हालेलुया. 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 धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया. 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 बीमारी से क्यों डरूं, लाचारी से क्यों डरूं. बीमारी से क्यों डरूं, लाचारी से क्यों डरूं. तूफानों से क्यों डरूं, मेरा यीशु जो कितना महान है. मैं क्यों घबराऊं, मेरा यीशु जो सबसे महान है. मैं क्यों घबराऊं, मेरा यीशु जो सबसे महान है. पापों में डूबा था मैं, मुझे मेरे यीशु ने चंगा किया. पापों में डूबा था मैं, मुझे मेरे यीशु ने चंगा किया. फंदों में जकड़ा था मैं, मुझे मेरे यीशु ने थाम लिया. फंदों में जकड़ा था मैं, मुझे मेरे यीशु ने थाम लिया. अब हवाओं से क्यों डरूं, बलाओं से क्यों डरूं. अब हवाओं से क्यों डरूं, बलाओं से क्यों डरूं. तूफानों से क्यों डरूं, मेरा यीशु जो कितना महान है. मैं क्यों घबराऊं, मेरा यीशु जो सबसे महान है. मैं क्यों घबराऊं, मेरा यीशु जो सबसे महान है. मौत का डर है नहीं मुझे, मेरा जिंदा यीशु मेरे साथ है. मौत का डर है नहीं मुझे, मेरा जिंदा यीशु मेरे साथ है. मुझको संभालेगा वो जब तक पाकरूं मेरे साथ है. मुझको संभालेगा वो जब तक पाकरूं मेरे साथ है. अब आंधी से क्यों डरूं, किसी फांदी से क्यों डरूं. अब आंधी से क्यों डरूं, किसी फांदी से क्यों डरूं. तूफानों से क्यों डरूं, मेरा यीशु जो कितना महान है. मैं क्यों
क्यों घबराऊं, मेरा यीशु जो सबसे महान है। मैं क्यों घबराऊं, मेरा यीशु जो सबसे महान है। दीवाने यीशु के नाम के हम जिंदगी को भेंट करते हैं। दीवाने यीशु के नाम के हम जिंदगी को भेंट करते। कितने भी कोशिश करे शैतान हम तुझसे नहीं डरते। कितनी भी कोशिश करे शैतान हम तुझसे नहीं डरते। अब खतरों से क्यों डरूं, किसी आफत से क्यों डरूं, अब खतरों से क्यों डरूं, किसी आफत से क्यों डरूं, तूफानों से क्यों डरूं, मेरा यीशु जो कितना महान है। मैं क्यों घबराऊं, मेरा यीशु जो सबसे महान है। मैं क्यों घबराऊं, मेरा यीशु जो सबसे महान है। मैं क्यों घबराऊं, मेरा यीशु जो सबसे महान है। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना। आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना। तेरी ऊंची है शान है मेरे बादशाह, तेरी ऊंची है शान है मेरे बादशाह, ऊंचा है तेरा जलाल। आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना। आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना। तेरा फजल है खुदा काफी है मेरे लिए। तेरा फजल है खुदा काफी है मेरे लिए। इस दिल में बसता है तू, गाऊं मैं तेरे लिए। इस दिल में बसता है तू, गाऊं मैं तेरे लिए। यीशु तूने मुझे जो शिफा बख्श दी, यीशु तूने मुझे जो शिफा बख्श दी, प्यारे तेरा है महान। आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना। आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना। आराधना में तेरी छुटकारा मिलता प्रभु। आराधना में तेरी छुटकारा मिलता प्रभु। आराधना में खोले रास्ते सब प्रभु। आराधना में खोले रास्ते सब प्रभु। रोए जोर के साथ गाए तेरी सना। रोए जोर के साथ गाए तेरी सना। तू है पवित्र खुदा। आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना। आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना। आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना।
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु येशू हे प्रभु यीशु हे प्रभु येशू आम्ही तुला आम्ही तुला धन्यवाद देतो धन्यवाद देतो आम्ही तुझी आम्ही तुझी स्तुती करीतो स्तुती करतो आम्ही तुझ्या नावाला आम्ही तुझ्या नावाला उंचावितो उंचावितो हालेलुया 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 क्यों डरा मैं क्यों डरा मेरा परमेश्वर मेरे नाल है मैं क्यों डोला मैं क्यों डोला मेरा जिंदा खुदा मेरे नाल है यीशु मेरे नाल नाल रहिंदा है डरी ना मैनू बस कहंदा है यीशु मेरे नाल नाल रहिंदा है डरी ना मैनू बस कहंदा है मैं क्यों डरा मैं क्यों डरा मेरा परमेश्वर मेरे नाल है मैं क्यों डोला मैं क्यों डोला मेरा जिंदा खुदा मेरे नाल है होएगी ना कभी कभी मैनू किसी चीज दी करे हर लोर पूरी अपने अजीज दी होएगी ना कभी कभी मैनू किसी चीज दी करे हर लोर पूरे अपने अजीज दी होएगी ना कभी कभी मैनू किसी चीज दी करे हर लोर पूरी अपने अजीज दी होएगी ना कभी कभी मैनू किसी चीज दी करे हर लोर पूरे अपने अजीज दी लबदाए आली जुमी क्यूमी हुई भेड़नू लबदाए आली जुमी क्यूमी हुई भेड़नू करदाए ओनी मेरे माले मैं क्यों डरा मैं क्यों डरा मेरा परमेश्वर मेरे नाल है मैं क्यों डोला मैं क्यों डोला मेरा जिंदा खुदा मेरे नाल है जीते भी मैं जावा मेरे आगे आगे चलेदा लका लका दूत मेरी रख लियो गलेदा जीते भी जावा मेरे आगे आगे चलेदा लका लका दूत मेरी रख लियो गलेदा जीते भी जावा मेरे आगे आगे चलेदा लका लका दूत मेरी रख लियो गलेदा जीते भी जावा मेरे आगे आगे चलेदा लका लका दूत मेरी रख लियो गलेदा तेरे शब्द आता होता तेरा धन्यवाद तेरे शब्द ना होता कर धन्यवाद हर बस तेरा ही जलाल है मैं क्यों डरा मैं क्यों डोला मेरा परमेश्वर मेरे नाल है मैं क्यों डोला मैं क्यों डोला मेरा जिंदा खुदा मेरे नाल है बादशाह जलाली ओदी शान विच गावांगे हालेलुया होसाना दी नारे ऐसे लावांगे बादशाह जलाली ओदी शान विच गावांगे हालेलुया होसाना दी नारे ऐसी लावांगे बादशाह जलाली ओदी शान विच गावांगे हालेलुया होसाना दी नारे ऐसे लावांगे बादशाह जलाली ओदी शान विच गावांगे हालेलुया होसाना दी नारे ऐसी लावांगे लिखना ये गाना साधु होई ऐसी कौंदा लिखना ये गाना साधु होई ऐसी कौंदा कोई साड़ा सुर नाल ताले मैं क्यों डरा मैं क्यों डरा मेरा परमेश्वर मेरे नाल है मैं क्यों डरा
मेरा जिंदा खुदा मेरे नाल है, मेरा जिंदा खुदा मेरे नाल है, मेरा जिंदा खुदा मेरे नाल है। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद परमेश्वर। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, हालेलुया हालेलुया हालेलुया। हालेलुया। आता आपण स्तुती आराधना करणार आहोत, म्हणून सर्वांनी विश्वासाने या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद यीशु, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पिता. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आजच्या या सुंदर दिवसाबद्दल, आत्ताच्या या क्षणाबद्दल त्या महान परमेश्वराचे आभार माना, आभार त्याला मानतो. धन्यवाद तुझी द्या. स्तुती कारण करीतो. पहा, त्याने तुला आजचा हा सुंदर उंचावितो. दिवस आपल्याला दाखवला आहे. होय प्रभू होय येशू. आत्ताच्या या क्षणापर्यंत त्याने आपल्याला या पृथ्वीवरती जिवंत ठेवला आहे. धन्यवाद त्याबद्दल त्याचे आभार माना, आभार त्याला मानतो. धन्यवाद द्या. तुझी स्तुती पहा, करीतो. त्याने आज आपल्याला त्याची स्तुती करण्याची, होय होय त्याची पित्या. वचने ऐकण्यासाठी आजचा हा सुंदर दिवस त्याने दिला आहे. धन्यवाद त्याबद्दल येशू. त्याचे आभार माना, आभार त्याला मानतो. धन्यवाद द्या. त्याची धन्यवाद स्तुती देतो. करा, तुझी अगदी स्तुती हृदयातून, करीतो. मनापासून त्या महान धन्यवाद परमेश्वराला पिता. धन्यवाद द्या. त्याची धन्यवाद स्तुती येशू. करा. धन्यवाद. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. महिमा गा त्याला, महिमा गा त्याला, महिमा गा त्याला, महिमा गा त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा गा त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा गा त्याला. गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव द्या त्याला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा, त्या महान परमेश्वराची स्तुती करा, त्याला धन्यवाद द्या. कारण पहा, त्या परमेश्वराने आपल्यासाठी या सुंदर सृष्टीची, या सुंदर विश्वाची निर्मिती केली. होय तो शब्द मात्र बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. धन्यवाद होय माझ्या येशू. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून हृदयातून त्या महान परमेश्वराचे आभार माना, आभार त्याला मानतो. धन्यवाद तुझी द्या. स्तुती पहा, करीतो. तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. होय त्याने होय केवळ प्रभू त्याच्या येशू. शब्दाने अवघ्या 6 दिवसामध्ये या सुंदर विश्वाची निर्मिती केली. धन्यवाद होय तो येशू. केवळ बोलत गेला आणि सर्व काही अस्तित्वात येत होय गेलं. पित्या होय माझ्या परमेश्वरा. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, धन्यवाद म्हणून देतो. हृदयातून त्या महान परमेश्वराचे आभार आभार माना, मानतो. त्याला धन्यवाद तुझी द्या. स्तुती त्याची करीतो. स्तुती करा. धन्यवाद पहा, त्याने देतो आपल्यासाठी येशू या तुझ्या सुंदर नावाने. या सुंदर सृष्टीमध्ये, होय प्रभू येशू. या सुंदर आकाशाची निर्मिती केली. धन्यवाद त्याबद्दल प्रभू. त्याचे आभार माना. आभार पहा, आपल्याला मानतो. दिवसा प्रकाश मिळावा तुझी स्तुती म्हणून त्याने करीतो. सूर्याची तुला उंचावतो. व रात्री उजेड मिळावा म्हणून तुझ्या चंद्र नावाचा ताऱ्यांची महिमा निर्मिती करीतो. केली. त्याबद्दल हृदयातून प्रभू त्याचे येशू. आभार माना.
त्याला आभार धन्यवाद मानतो. द्या. तुझी पहा स्तुती त्या करीतो. परमेश्वराने आपल्यासाठी या सुंदर सृष्टीमध्ये विविध प्रकारच्या ऋतूंची निर्मिती केली धन्यवाद आणि पिता. दरवर्षी पावसाच्या द्वारे तो आपल्याला पिण्यासाठी गोड पाणी देतो. Thank you, त्याबद्दल Jesus. त्याचे आभार माना. आभार त्याला धन्यवाद मानतो. द्या. त्याची तुझी स्तुती स्तुती करा. करीतो. होय माझ्या तुला प्रिय उंचावितो. भावांनो आणि बहिणींनो, या सुंदर धन्यवाद सृष्टीबद्दल, या सुंदर निसर्गाबद्दल धन्यवाद त्याचे येशू. आभार माना. पहा आभार त्या मानतो. परमेश्वराने आपल्यासाठी या तुझी सुंदर स्तुती करीतो. सृष्टीमध्ये विविध प्रकारच्या तुला झाडाझुडपांची उंचावितो. निर्मिती केली. होय त्याबद्दल प्रभू त्याचे येशू. आभार माना. आभार त्याला मानतो. धन्यवाद द्या. तुझी पहा त्या स्तुती करीतो. परमेश्वराने या तुला सुंदर उंचावितो. सृष्टीमध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांची, विविध प्रकारच्या पशुपक्ष्यांची निर्मिती केली. धन्यवाद त्याबद्दल पिता. त्याचे आभार माना. आभार त्याला मानतो. धन्यवाद द्या. धन्यवाद होय येशू. हृदयातून, अंतकरणातून त्या महान धन्यवाद परमेश्वराची पिता. स्तुती करा. कारण की हे धन्यवाद विश्व येशू. त्या महान परमेश्वराने आपल्यासाठी निर्माण केलं होय आहे. पिता होय या परमेश्वर. विश्वातील, या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट त्या महान परमेश्वराने आपल्यासाठी निर्माण केली धन्यवाद आहे. प्रभू त्याबद्दल येशू. त्याचे आभार माना. आभार त्याला मानतो. धन्यवाद द्या. तुझी पहा स्तुती करीतो. पहा आपल्याला खाण्यासाठी सुंदर गोड फळं त्यांनी दिली आहेत. होय पिता. त्याबद्दल त्याचे आभार माना. आभार पहा त्यांनी मानतो. विविध प्रकारच्या फुलांची निर्मिती केली आहे. त्याबद्दल धन्यवाद त्याची येशू. स्तुती करा. धन्यवाद होय त्या महान प्रभू येशू. परमेश्वराचे आभार माना. आभार त्याला मानतो. धन्यवाद द्या. तुझी स्तुती पहा तो करीतो. या सृष्टीच्या द्वारे आपल्या जीवनातील प्रत्येक गरज पूर्ण करतो. होय पिता. आपल्या जीवनामध्ये लागणारी प्रत्येक गरज तो महान परमेश्वर या सुंदर प्रभू निसर्गाच्या येशू. द्वारे पूर्ण करतो. धन्यवाद त्याबद्दल पिता. त्याचे आभार माना. आभार त्याला मानतो. धन्यवाद द्या. तुझी त्याची स्तुती स्तुती करा. करीतो. तुला होय माझ्या प्रिय उंचावितो. भावांनो आणि बहिणींनो, हृदयातून, अंतकरणातून त्या महान परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद त्याची येशू. स्तुती करा. त्याच्या होय पवित्र प्रभू नावाला उंचावा. धन्यवाद धन्यवाद प्रभू. स्वर्गीय पित्या. धन्यवाद धन्यवाद स्वर्गीय स्वर्गीय पित्या. पित्या. तू धन्यवाद आमच्यासाठी प्रभू. या सुंदर सृष्टीची निर्मिती केली. होय पित्या तू आमच्यासाठी परमेश्वरा. हे सुंदर विश्व घडवलं. त्याबद्दल धन्यवाद आम्ही येशू. मनापासून, हृदयातून, धन्यवाद अंतकरणातून पिता. तुझे आभार मानतो. आभार तुला मानतो. धन्यवाद देतो. धन्यवाद तुझी देतो स्तुती येशू. करतो. तुझी स्तुती होय करतो. तुझ्याच पवित्र नावाला होय उंचावतो. प्रभू कारण येशू. तू स्तुतीस पात्र परमेश्वर प्रभू आहेस. येशू. होय प्रभू तू गौरवास पात्र परमेश्वर आहेस. धन्यवाद आम्ही येशू. हृदयातून, अंतकरणातून तुझा आदर करतो धन्यवाद आणि तुला प्रभू. धन्यवाद देतो. धन्यवाद तुझी स्तुती पिता. करतो. धन्यवाद धन्यवाद येशू. प्रभू येशू. धन्यवाद धन्यवाद येशू. प्रभु येशू. धन्यवाद धन्यवाद येशू. प्रभु येशू. धन्यवाद. सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए. सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए. सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए. छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए. छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए. छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए. पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए. पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए. पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए. मिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए. मिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए. मिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए. चलते चलते प्रभु की स्तुति गाए. चलते चलते प्रभु की स्तुति गाए. चलते चलते प्रभु की स्तुति गाए. ताली बजाते प्रभु की स्तुति गाए. ताली बजाते प्रभु की स्तुति गाए. ताली बजाते प्रभु की स्तुति गाए. हालेलुया 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 प्रभु की स्तुति गाए. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा तो परमेश्वर सामर्थ्याने भरलेला आहे. होय प्रभू होय तो येशू. महान आहे. तो थोर आहे. तो पराक्रमी आहे. होय प्रभू. पहा त्या परमेश्वराने या सुंदर सृष्टीची निर्मिती त्याच्या पवित्र अशा शब्दाने केली. होय पिता. परंतु त्याने तुम्हाला आणि मला स्वतःच्या पवित्र अशा हातांनी रचलं. धन्यवाद होय त्याने आपलं हे शरीर स्वतःच्या पवित्र अशा हातांनी घडवलं. होय प्रभू त्याबद्दल त्याचे आभार माना. आभार त्याला मानतो. धन्यवाद द्या. तुझी पहा त्या स्तुती परमेश्वराने करीतो. तुला जीवनाचा उंचावितो. श्वास फुंकून आपल्याला जीवधारी आणि देहधारी असं बनवलं. त्याबद्दल हृदयातून त्याची स्तुती करा. आभार होय मानतो. या सुंदर जीवनाबद्दल, या सुंदर शरीराबद्दल त्या महान परमेश्वराचे आभार माना. धन्यवाद होय येशू. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कारण की हे शरीर त्या महान परमेश्वराने आपल्याला दिलं होय आहे. प्रभू त्याबद्दल येशू. त्याचे आभार माना. आभार मानतो. त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद होय येशू. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या परमेश्वराने आपल्याला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाने परिपूर्ण असं रचलं आहे. धन्यवाद परिपूर्ण असं घडवलं आहे. होय त्याबद्दल पिता. त्याचे आभार माना. आभार होय या मानतो. शरीरावरील प्रत्येक अवयव आत्ताच्या या क्षणापर्यंत त्याने मजबूत असा राखला आहे. त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्याच्या पवित्र नावाला उंचावा.
होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा हे शरीर हा मनुष्य जन्म स्वर्गातून मिळालेलं एक दान आहे. होय होय, ही महान परमेश्वराची कृपा आहे, त्याबद्दल त्याचे आभार माना. धन्यवाद कारण येशू. पहा त्या परमेश्वराने आपल्याला आभार कोणत्याही मानतो. पशुसारखं, आम्ही तुला कोणत्याही उंचावितो. पक्षासारखं, आम्ही तुझ्या कोणत्याही नावाचा प्राण्यासारखं महिमा नाही, करतो. तर त्याने आपल्याला स्वतःच्या पवित्र अशा प्रतिरूपाप्रमाणे रचला होय प्रभू आहे. येशू. होय त्याबद्दल धन्यवाद त्याचे देतो. आभार माना, तुझी स्तुती त्याला करतो. धन्यवाद द्या, त्याची धन्यवाद स्तुती प्रभू करा. येशू. होय माझ्या धन्यवाद प्रिय प्रभू. भावांनो आणि बहिणींनो, तो धन्यवाद परमेश्वर आपल्यावर अमर्याद प्रेम करतो. होय प्रभू होय येशू. तो आपला प्रेमळ पिता आहे, तो आपला प्रेमळ बाप आहे. म्हणून प्रभू पहा येशू. त्या परमेश्वराने आपल्याला पृथ्वीवरती एकटं आणि अनाथ असं सोडलं नाही. होय पिता होय तर प्रभू त्याने आपल्याला चांगले आई वडील देऊन आशीर्वादित धन्यवाद केलं, प्रभू येशू. त्याबद्दल त्याचे आभार माना, आभार त्याला मानतो. धन्यवाद द्या, धन्यवाद त्याची स्तुती देतो. करा. तुझी स्तुती होय माझ्या करतो. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज आपल्याला राहण्यासाठी चांगलं घर आहे. होय होय प्रभू येशू. ही त्या महान परमेश्वराची कृपा आहे, त्याबद्दल प्रभू. त्याचे आभार माना, आभार त्याला मानतो. धन्यवाद द्या. धन्यवाद पहा रोजचं येशू. 2 वेळचं पोटभर जेवण जर आज आपल्याला मिळत आहे, होय तर ती महान परमेश्वराची कृपा आहे, होय प्रभू त्याबद्दल येशू. त्याचे आभार माना, आभार त्याला मानतो. धन्यवाद द्या, धन्यवाद त्याची स्तुती येशू. करा. तुझी होय माझ्या स्तुती प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज आपल्या घरामध्ये सर्व काही असेल होय तर त्या प्रभू प्रत्येक येशू. वस्तूबद्दल त्या महान परमेश्वराचे आभार माना, धन्यवाद त्याला प्रभू धन्यवाद द्या. कारण असे स्तुती कितीतरी लोक करू. आहेत तुला त्यांना उंचावू. रोजचं 2 वेळचं जेवण मिळत नाही. प्रभू येशू. होय परंतु आज जर तुम्ही पोटभर जेवत असाल तर त्याबद्दल त्याचे आभार माना. आभार तुमच्या मानतो. घरामध्ये धनधान्याची धन्यवाद. विपुलता तुझी असेल स्तुती त्याबद्दल त्याची करतो. स्तुती करा. होय कारण प्रभू पहा आपल्या येशू. जीवनाची व्यवस्था लावणारा तो परमेश्वर आहे. होय प्रभू होय येशू. स्वर्ग राज्यातून तो आपल्याला सर्व काही पुरवतो, धन्यवाद त्याबद्दल प्रभू. त्याचे आभार माना, आभार त्याला मानतो. धन्यवाद द्या, धन्यवाद त्याची स्तुती येशू. करा. धन्यवाद हे माझ्या येशू. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा हे सुंदर जीवन त्या महान परमेश्वराने आपल्याला दिलं आहे, होय त्याबद्दल पित्या. त्याचे आभार माना. आभार या जीवनामध्ये मानतो. लागणारी प्रत्येक गरज तो आपली पूर्ण करतो, त्याबद्दल त्याची स्तुती करा. धन्यवाद पहा येशू. त्याने आपल्याला चांगली नोकरी दिली आहे, होय चांगला प्रभू व्यवसाय दिला आहे, त्याबद्दल धन्यवाद त्याचे देतो आभार येशू. माना, त्याला आभार धन्यवाद द्या. मानतो. होय या सुंदर तुझी जीवनाबद्दल स्तुती त्या करीतो. महान परमेश्वराची स्तुती करा, धन्यवाद त्याच्या प्रभू. पवित्र नावाला उंचावा. धन्यवाद होय माझ्या येशू. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या धन्यवाद जीवनातील पिता. प्रत्येक गोष्टीबद्दल, प्रत्येक त्या क्षणाबद्दल ज्यामध्ये तुम्ही आनंद केला, त्याबद्दल होय प्रभू त्याचे आभार येशू. माना, आभार त्याला मानतो. धन्यवाद द्या, धन्यवाद त्याची देतो स्तुती येशू. करा, तुझी त्याच्या स्तुती पवित्र करीतो. नावाला उंचवा. धन्यवाद प्रभू. सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यह जीवन सवारा भी. सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यह जीवन सवारा भी. आसमां ये ज़मीं तूने बनाया है, रंग बिरंगे फूलों से भी तूने सजाया है. आसमां ये ज़मीं तूने बनाया है, रंग बिरंगे फूलों से भी तूने सजाया है. प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते. सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यह जीवन सवारा भी. सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यह जीवन सवारा भी. तव चरणों में लेकर आए सुंदर जीवन भी, जिसको तेरे ही हाथों ने रोक दिया है. तव चरणों में लेकर आए सुंदर जीवन भी, जिसको तेरे ही हाथों ने रोक दिया
गाते, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते। सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यह जीवन सवारा भी। सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यह जीवन सवारा भी। होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या परमेश्वराने आपल्याला हे सुंदर जीवन दिलं, परंतु आपण आपल्या पापांनी ते भ्रष्ट केलं। पहा त्या परमेश्वराने आपल्याला आनंदित शांतीत राहण्यासाठी हे सुंदर जीवन दिलं, परंतु आपण पाप केली, आपण अपराध केली आणि त्या महान परमेश्वराच्या हृदयाला दुःख दिलं। होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि एक दिवस आपल्याच पापांमुळे, आपल्याच अपराधांमुळे, आपल्याच गुन्ह्यांमुळे आपला नाश त्या नरकाच्या भयावह अग्नीमध्ये होणार होता। होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा आपण आपल्या जीवनामध्ये भटकत होतो, आपण आपल्या जीवनामध्ये पडलो होतो, परंतु त्या प्रभूमुळे, होय त्याच्या दयेमुळे, त्याच्याच कृपेमुळे आज आपण उठू शकलो। आज आपल्याला आपल्या जीवनामध्ये आशा प्राप्त झाली आहे। होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून हृदयातून अंतकरणातून त्या महान प्रभू येशूचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, कारण तो आपल्यावरती प्रेम करतो। होय तो आपल्या जीवनाचा मुक्तीदाता आहे, तो आपल्या जीवनाचा तारण करता परमेश्वर आहे, म्हणून हृदयातून त्याचे आभार माना। होय तोच आपल्या जीवनाचा एकमेव गड आहे, तोच आपला दुर्ग आहे। होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून हृदयातून अंतकरणातून त्या महान परमेश्वराचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचावा। धन्यवाद पिता। तारक तू सामर्थ्य तू येशू देव युग युगाही, तारक तू सामर्थ्य तू येशू देव युग युगाही। हालेलुया होसाना, हालेलुया होसाना, हालेलुया 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 हालेलुया। त्याचा अनुभव घ्या, तो किती चांगला आहे, त्याचा अनुभव घ्या, तो किती चांगला आहे। सैतानी पाशातुनी कामाला सोडवितो, सैतानी पाशातुनी आम्हाला सोडवितो। तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युगाही, तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युगाही। हालेलुया होसाना, हालेलुया होसाना, हालेलुया 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 हालेलुया। चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू, चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू। स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ, स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ। तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे, तारक तो सामर्थ्य तो येशू देव
हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा पहा, आपल्या पापांमुळे, आपल्या अपराधांमुळे आपला नाश त्या नरकाच्या भयावह अग्नीमध्ये होणार होता. होय पित्या. परंतु जो परमेश्वर जो आपल्यावरती प्रेम करतो, होय जो आपला स्वर्गीय पिता आहे, जो आपला खरा बाप आहे, होय त्याला आपला हा नाश पाहवला नाही. म्हणून त्याने स्वर्ग राज्यातून एक योजना आखली. होय, आणि त्याच्या योजनेअंतर्गत त्याचा एकुलता एक पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गातून आपल्यासाठी या पृथ्वीवरती आला. होय, तो परमेश्वराचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी त्याने मनुष्याचं रूप घेतलं. होय प्रभू. पाहतो प्रभू एका कुमारी मातेद्वारा या पृथ्वीवरती जन्माला आला. होय प्रभू. होय, तो त्याने स्वर्गातली सारं वैभव, स्वर्गातली सारी संपत्ती सोडली आणि तो आपल्यासाठी गरीब झाला. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पाहतो प्रभू येशू त्याने त्याच्या जीवनामध्ये एकही पाप, एकही अपराध केलं नाही. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परंतु आपल्या पापांमुळे, आपल्या अपराधांमुळे, होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या प्रभू येशूला त्याच्या पवित्र अशा मुखावरती थुंकण्यात आलं. होय, त्याच्या पवित्र अशा नावाची निंदा करण्यात आली. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पाहतो प्रभू येशू आपल्यामुळे त्याला न्यायसभेसमोर दोषी असं उभं करण्यात आलं. होय, त्याच्या पवित्र अशा शरीरावरती चापकाच्या भयावह फटक्यांचा मार देण्यात आला. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो चापकाचा प्रत्येक फटका त्याच्या शरीरावरील रक्त आणि मांस खेचून बाहेर काढत होता. होय, इतक्या वेदना त्या प्रभू येशूने आपल्यासाठी सहन केल्या. होय, इतकं दुःख त्या प्रभू येशूने आपल्यासाठी सहन केलं. होय, केवळ आणि केवळ आपल्याला आपल्या पापांमधून सोडवण्यासाठी. होय, आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होण्यासाठी. होय, आपल्याला जीवनाची नवी आशा, नवी उमेद मिळण्यासाठी. होय, त्यांनी हे दुःख सहन केलं. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या प्रभू येशूच्या पवित्र अशा खांद्यावरती लाकडी क्रूसाचा भार देण्यात आला. होय, तो क्रूस नसून तुमच्या आणि माझ्या पापांचं ओझं होतं. होय, आपल्या अपराधांचं, आपल्या गुन्ह्यांचं ते ओझं होतं. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि समस्त मनुष्य जातीचं पाप घेऊन तो प्रभू येशू, होय, ती काल्वरीची वाट चालत होता. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, चालत असताही त्याच्या पायामध्ये काच खळगे, काटे कुटे रुतत होते. तरीही तो प्रभू येशू आपल्यासाठी तो वधस्तंभ घेऊन चालत होता. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पाहतो प्रभू येशू आपल्यामुळे, आपल्या पापांमुळे त्या वधस्तंभाखाली 3 वेळा दबला गेला. परंतु तो पुन्हा पुन्हा उठला, कारण त्याच्या डोळ्यासमोर समस्त मनुष्य जातीच्या पापांचं तारण होतं. होय, समस्त मनुष्य जात त्याच्या डोळ्यासमोर होती, म्हणून तो पुन्हा पुन्हा उठला आणि तो आपल्यासाठी ती काल्वरीची वाट चालला. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पाहतो प्रभू येशू जो आपल्यामुळे रक्तबंबाळ झाला आहे. होय, त्याच्या शरीरामधून रक्ताच्या धारा वाहत होत्या. होय, ती वाट जी तो चालला, ती वाट त्याच्या रक्ताने माखली होती. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कारण तो परमेश्वर आपल्यासाठी या पृथ्वीवरती आला. होय, तो परमेश्वराचं प्रेम घेऊन आपल्यासाठी या पृथ्वीवरती आला. तो परमेश्वराची दया घेऊन आपल्यासाठी या पृथ्वीवरती आला. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि पहा आपल्या पापांमुळे, आपल्या अपराधांमुळे त्या प्रभू येशूला 2 चोरांच्या मध्ये 3 खिळ्यांवरती खेळण्यात आलं. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पाहतो प्रभू येशू त्या क्रूसावरती खिळला होता, तरीही तो आपल्याकडे त्याच्या दयेने पाहत होता. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपले गुडघे त्या क्रूसाजवळ टेका आणि हृदयातून त्या प्रभू येशूला सांगा की प्रभू, मी तुझे आभार मानतो, मी तुला धन्यवाद देतो, कारण की प्रभू तुझ्या पवित्र रक्तामुळे मला माझ्या पापांची क्षमा झाली. होय प्रभू, तुझ्या पवित्र रक्तामुळे आज मला माझ्या जीवनामध्ये नवीन आशा मिळाली. होय प्रभू, मी हृदयातून तुझे आभार मानतो. प्रभू, जर तू क्रूसावर माझ्यासाठी ते बलिदान केलं नसतं तर आज मी अंधकारात असतो. होय प्रभू, एक दिवस माझ्या आत्म्याचा नाश त्या नरकाच्या अग्नीमध्ये झाला असता. परंतु प्रभू, मी तुझे आभार मानतो की तू माझ्यासाठी, होय प्रभू, तू माझ्यासाठी त्या क्रूसाला उचललंस. होय प्रभू, तू माझ्यासाठी त्या क्रूसावरच्या वेदना सहन केल्यास. होय प्रभू येशू, मी हृदयातून तुझे आभार मानतो, अंतःकरणातून तुला धन्यवाद देतो, कारण की प्रभू तो क्रूस नसून माझ्या पापांची क्षमा आहे. होय प्रभू, तो क्रूस नसून माझ्यासाठी माझ्या जीवनाची आशा आहे. होय प्रभू, स्वर्गात जाण्याचा एकमेव मार्ग होय प्रभू म्हणजे तुझा क्रूस आहे. प्रभू, मी हृदयातून तुझे आभार मानतो, अंतःकरणातून तुला धन्यवाद देतो. होय प्रभू येशू, होय प्रभू, तुझ्यामुळे आज मला सामर्थ्य मिळालं. होय प्रभू, तुझ्या बलिदानामुळे होय प्रभू माझा आणि माझ्या स्वर्गीय पित्याचा समेट झाला. होय प्रभू, म्हणून मी हृदयातून तुझे आभार मानतो, मी तुला अंतःकरणातून धन्यवाद देतो. होय प्रभू, आणि मी हृदयातून तुझी स्तुती करतो, कारण की तू स्तुतीस पात्र परमेश्वर आहे. होय प्रभू, तू गौरवास
सन्मानास योग्य असा परमेश्वर आहे. होय प्रभू होय प्रभू, होय प्रभू. प्रभूला सांगा की प्रभू मी माझं जीवन तुझ्या समोर होय प्रभू नमवतो. होय प्रभू मी माझं जीवन तुझ्या समोर नमवतो होय आणि प्रभू हृदयातून तुझे आभार मानतो, धन्यवाद हृदयातून देतो. तुझा आदर करतो. होय प्रभू, हृदयातून मी तुला धन्यवाद देतो. धन्यवाद होय पिता. प्रभू, कारण की तू माझं प्रेम, माझ्यावरचं प्रेम त्या क्रुसाच्या द्वारे प्रगट केलंस. होय होय प्रभू प्रभू, तू माझ्यावरचं परमेश्वराचं प्रेम, त्याची दया प्रगट केलीस प्रभू. होय पित्या त्याबद्दल मी परमेश्वर. तुझे आभार मानतो, आभार तुला मानतो. धन्यवाद देतो, धन्यवाद तुला देतो. धन्यवाद देतो. धन्यवाद येशू. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. मेरे प्रभु यीशु, मेरे प्रभु यीशु. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, धन्यवाद. पाहतो प्रभू येशू आपल्यासाठी त्या वधस्तंभावरती मरण पावला, होय पित्या. परंतु तो परमेश्वर होता. होय, त्याने त्याच्या जीवनामध्ये एकही पाप, एकही अपराध केला नव्हतं, तर तो पवित्र आणि अति पवित्र असं जीवन जगला. म्हणून पापाची सत्ता, होय मृत्यूची सत्ता त्याच्यावर चालू शकली नाही, तर तो मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. होय, आणि तो काल, आज आणि युगानुयुग जिवंत आहे.
होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या प्रभू येशूने 40 दिवस 40 रात्र आपल्या शिष्यांना ठिकठिकाणी दर्शनं दिली आणि 40व्या दिवशी तो आपल्या शिष्यांच्या डोळ्यांदेखत स्वर्गात घेतला गेला. होय जात असता त्याने आपल्या शिष्यांना अभिवचन दिलं, पहा मी पित्याला विनंती करीन आणि पिता तुम्हाला सत्याचा कैवारी पवित्र आत्मा देईल. होय जो युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्हा बरोबर असेल. होय जो तुम्हाला मी शिकवलेल्या गोष्टींची आठवण करून देईल. होय जो तुमचा उत्तम असा मार्गदर्शक होईल. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि हेच प्रभू येशूचं वचन 50व्या दिवशी जेव्हा शिष्य एका बंद खोलीमध्ये प्रार्थना करीत होते, होय तेव्हा पूर्ण झालं. होय स्वर्ग उघडला गेला आणि स्वर्गातून अग्नीच्या जिबांसारखा पवित्र आत्मा होय प्रभूच्या शिष्यांवरती उतरला. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभूचं हेच वचन आजही कार्य करत आहे. होय विश्वासाने त्याच्याजवळ मागणाऱ्या प्रत्येकाला होय तो त्याच्या पवित्र आत्म्याने भरून काढण्यासाठी उत्सुक आहे. म्हणून हृदयातून त्याच्याजवळ त्याचा पवित्र आत्मा मागा. ये पवित्र आत्म्या ये पवित्र आत्मा ये आमच्या जीवनामध्ये ये, आमच्या हृदयामध्ये ये. आमच्या हृदयाचं द्वार आम्ही तुझ्यासाठी उघडतो, आमच्या जीवनाचं द्वार आम्ही तुझ्यासाठी उघडतो. ये पवित्र आत्म्या ये आम्हामध्ये वस्ती कर. ये पवित्र आत्म्या ये तुझी शांती तुझा आनंद घेऊन ये. ये पवित्र आत्म्या ये पवित्र आत्म्या ये जशी परमेश्वराची इच्छा आहे होय तशी व्यक्ती आम्हास बनव. ये पवित्र आत्म्या ये पवित्र आत्म्या ये पवित्र आत्म्या ये. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपनी दया, अपनी दया, अपनी दया, बरसा दो अपनी दया, अपनी दया, अपनी दया. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा, बरसा दो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपनी शांति, अपनी शांति, अपनी शांति, बरसा दो अपनी शांति, अपनी शांति, अपनी शांति. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम, बरसा दो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपना दान, अपना दान, अपना दान, बरसा दो अपना दान, अपना दान, अपना दान. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. स्तुती आराधना पूर्ण झाली. पान क्रमांक 68
मार्क शुभवर्तमान अध्याय 12 वचन 43 आणि 44 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात द्रव्य टाकीत आहेत त्या सर्वांच्यापेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. घटना अशी आहे की, आणि ही प्रख्यात घटना आहे, येशू ख्रिस्त मंदिरामध्ये बसला असताना तिकडे त्यावेळेला दानाचा दिवस होता आणि पुष्कळ लोक तिकडे दान पात्रामध्ये दान टाकाव्यास रांगेमध्ये उभे होते. येशू त्यांच्याकडे निरखून पाहत होता आणि पुष्कळ लोक आपल्या मधून बरीच मोठी मोठी रक्कम त्या दानपात्रात टाकत होते. आणि येशू पाहत आहे, सनातन परमेश्वराचा पुत्र पाहत आहे की लोक दानपात्रामध्ये दान टाकीत आहेत. आणि त्या ओळीमध्ये एक विधवा स्त्री असते, जी म्हातारी असते, आणि तिच्याकडे 2 दमड्या 2 टोल्या, आणि आपण आपल्या भाषेमध्ये समजाव्यास गेलो तर केवळ 2 रुपये होते. आणि तिच्या अगोदरचे जे त्या लाईनीत उभे होते ते हजारोंच्या संख्येने, लाखोंच्या संख्येने अशा रकमेमध्ये ते दानपात्रामध्ये दान टाकत होते. आणि ज्यांनी ती रकमेमध्ये दान टाकलं त्यांनी पाहिलं की आम्ही एवढं दान टाकतोय देवाच्या राज्यासाठी आणि हिने ते एवढं कमी दिलेलं आहे, आणि म्हणून ती लोक आपसामध्ये कुजबुजतात की हिने किती कमी दान दिलेलं आहे, किंवा हिने किती कमी परमेश्वराविषयी हिने किती कमी प्रेम व्यक्त केलेलं आहे. परंतु जेव्हा लोक त्या विधवा स्त्रीच्या ह्या प्रेममय कृत्याविषयी जेव्हा कुजबूज करत असतात तेव्हा येशू ख्रिस्त आपल्या जागेवर उभा राहतो. ही सगळ्यात मोठी महत्त्वाची घटना आहे. सनातन परमेश्वराचा पुत्र जो या पृथ्वीवरती संबंध मनुष्य जातीच्या उद्धारासाठी आला होता, तो परमेश्वर आपल्या जागेवरती उभा राहून म्हणतो की मी तुम्हाला खरे खरे सांगतो, तुमच्यापेक्षा अधिक या विधवा स्त्रीने दान केलेलं आहे. स्वतःमध्ये ही किती अचंबित गोष्ट आहे, स्वतःमध्ये ही किती अलौकिक गोष्ट आहे, स्वतःमध्ये किती ही असाधारण गोष्ट आहे की एका मनुष्याच्या कृत्यावरती येशू ख्रिस्त त्याची बाजू मांडतोय. येशू ख्रिस्त त्याचा पाठपुरावा करतोय. तो हे सिद्ध करतोय की हिने जे केलंय ते अगदी बेस्ट केलेलं आहे, हिने जे केलेलं आहे ते उत्तमात उत्तम केलेलं आहे, हिने जे केलेलं आहे ते परमेश्वराप्रतीची तिची प्रेममय भावना व्यक्त केलेली आहे. जगाने पाहिलं, काय पाहिलं? तिचे 2 रुपये. पण येशूने नुसते 2 रुपये नाही पाहिले, कारण त्याला माहिती होतं की ही विधवा स्त्री आहे आणि हिचा ज्या पैशांवरती खर्च चालणार आहे ते फक्त केवळ 2च रुपये तिच्याकडे आहेत. आणि त्या 2 रुपयांमध्ये तिने असा विचार केला नाही की 1 रुपये मी दानपत्रात टाकते, 1 रुपये मी माझ्याकडे ठेवते कारण मला पुढचा खर्च चालवायचा आहे. तिने काहीच विचार केला नाही. तिने आपलं थेट सगळं काही दानपात्रामध्ये उलनेलून दिलं. आणि तेव्हा येशू म्हणाला की हिने आपली सर्व उपजीविका टाकलेली आहे. तिने होतं नव्हतं ते सर्व काही तिने खर्च केलेलं आहे. आणि ही स्वतःमध्ये खूप अद्भुत गोष्ट आहे. परमेश्वराने एखाद्या माणसाची बाजू उचलणं ही स्वतःमध्ये अद्भुत गोष्ट आहे. जेव्हा परमेश्वर एखाद्या माणसाविषयी बाजू उचलतो, जेव्हा परमेश्वर एखाद्या माणसाच्या बाजूने होतो, तेव्हा ध्यानात घ्या, देव ज्याचा मित्र बनला त्याच्या शत्रू बनायची ताकद कोणामध्ये नाही आहे, कारण तो सर्वसमर्थ परमेश्वराच्या पंखाखाली आश्रयाला आहे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने त्या विधवा स्त्रीची बाजू उचलली. का उचलली? तिने 2 रुपये टाकले म्हणून नाही. ध्यानात घ्या, ती दानपात्रामध्ये दान टाकण्याची वेळ होती आणि ही विधवा स्त्री होती. हिच्याकडे 2च रुपये होते. पाहिजे असतं तर ते असाही विचार करू शकले असते, आता माझ्याकडे 2च रुपये आहेत, जाऊ दे, पुढच्या महिन्यामध्ये मी बघते, पुढच्या महिन्यात माझ्याकडे आले तर मी दानपत्रात टाकते. तिने काही विचार केला नाही. हा वेळ देवाचा आहे, हा क्षण देवाचा आहे आणि मला ह्या वेळेमध्ये परमेश्वराला काहीतरी द्यायचं आहे, मग काही असोत. मग तिने ते दोन्ही रुपये टाकणं याचा अर्थ असा आहे की ती पूर्ण देवावर विसंबून होती. देवाच्या सामर्थ्यावर, त्याच्या प्रेमावर आणि त्याच्या पवित्र कृत्यावरती पूर्ण विसंबून होती. आणि म्हणूनच तिच्या त्या विसंबण्यामुळे येशू ख्रिस्ताने तिची बाजू उचलली. तिचं ते प्रेम पाहून येशू ख्रिस्ताने तिची बाजू उचलली. तिचं ते असाधारण कृत्य पाहून येशूने तिची बाजू उचलली. तिचं ते विलक्षण कृत्य पाहून येशूने तिची बाजू उचलली. आणि जेव्हा आपण परमेश्वरासाठी काहीतरी विलक्षण करतो, जेव्हा आपण परमेश्वरासाठी काहीतरी असाधारण करतो, जेव्हा आपण परमेश्वरासाठी काहीतरी अलौकिक करतो, तेव्हा बायबल या गोष्टीचा धडधडीत पुरावा देतं की देव स्वर्गराज्यातून त्याची बाजू उचलतो.
आणि नेहमी हे वचन उराशी बाळगून ठेवा, देव जर माझ्या बाजूने आहे तर माझ्या विरोधात उभं राहण्याची कोणाची ताकद नाही, सैतान माझ्या विरोधात राहू शकत नाही. विलक्षण काम केलं तिने, आणि विलक्षण काम करण्यासाठी तुम्हाला कोणत्या पदवीची गरज नाही आहे. तुम्ही म्हणाल की मला पण देवासाठी काहीतरी करायचं आहे, पण माझी कशी कमती बाजू आहे, माझी कशी आर्थिक बाजू तोकडी आहे. पण विधवा स्त्री तर किती गरीब होती, येऊन जाऊन तिच्याकडे घर खर्च चालवण्याकरिता 2च रुपये होते. आता एक तिचा असा विचार करणार का तुम्ही की नाही, माझ्याकडे जेव्हा पैसे, मी जेव्हा श्रीमंत होईन, परमेश्वर मला जेव्हा श्रीमंत करेल तेव्हा मी देवासाठी काहीतरी करायला जाणार. परमेश्वर जेव्हा मला निरोगी बनवेल तेव्हा मी देवासाठी काहीतरी करायला जाणार. परमेश्वर माझ्या जीवनातली ही कमी बाजू जेव्हा भरून काढेल तेव्हा मी देवासाठी काहीतरी करायला जाणार. असं तुमचं विधान, अशी तुमची समज चुकीची आहे. तुम्ही ज्या स्थितीत आहात, ज्या जीवनाच्या ज्या परिस्थितीमध्ये आहात, जीवनाच्या ज्या स्तरावरती आहात, तिथून तुम्ही परमेश्वरासाठी विलक्षण कामं करू शकता. असं काम की देव तुमची बाजू उचलायला, तुमच्या बाजूने बोलायला उभं राहील. ह्याच्यापेक्षा अजून किती कमी बाजू तुम्हाला पाहिजे? एक स्त्री जी विधवा आहे, जिच्या घरामध्ये कोणी नाही आहे, तिचं सांत्वना करायला, तिचं दुःख मांडायला, आपलं मन मोकळं करायला तिच्या घरामध्ये दुसरं कोणी नाही आहे, ती विधवा स्त्री आहे आणि तिच्याकडे येऊन जाऊन 2 रुपये आहेत. आणि ह्याच्यापेक्षा अजून किती हलाखीची परिस्थिती असावी? ते एखादा माणूस म्हणे नाही, मी श्रीमंत व्हायला पाहिजे, मला परमेश्वराने श्रीमंत करावं, मग मी देवासाठी काहीतरी करेन, मला देवाने नोकरी द्यावी, मग मी देवासाठी काहीतरी करेन, देवाने माझं हे काम करावं, मग मी देवासाठी काहीतरी करेन. नाही. ज्या स्थितीत आहात, तुम्ही आजारी आहात तरी सुद्धा देवासाठी विलक्षण कामं करू शकता. तुम्ही गरीब आहात तरी सुद्धा तुम्ही देवासाठी विलक्षण कामं करू शकता. तुम्ही घरामध्ये आहात, म्हणजे कामाला जात नाही, गृहिणी आहात तरी सुद्धा तुम्ही देवासाठी विलक्षण कामं करू शकता. तुम्हाला फक्त ती समज, ती नॉलेज पाहिजे की मी माझ्या जीवनामध्ये ज्या स्थितीत मी आहे, माझ्याकडे नोकरी नाही आहे, माझ्याकडे बक्कळ पैसा नाही आहे, माझ्याकडे चांगली नोकरी नाही आहे, माझ्याकडे चांगलं आरोग्य नाही आहे, हरकत नाही, पण ज्या स्थितीत आहात त्या स्थितीतून तुम्ही देवासाठी विलक्षण करू शकता. ते तुमच्यावरती आहे. तुम्ही देवाविषयी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज नाही आहे. तुम्ही जिकडून आहात, जसे आहात तसं तुम्ही देवासाठी विलक्षण कामं करू शकता. बायबलमध्ये एक दुसरी घटना सुद्धा आहे. एक विधवा स्त्री, जिला 18 वर्षापासून कुबड आलं होतं, जी वाकून चालायची. पहिलीच ती म्हातारी, त्यात तिला कुबड. याचा अर्थ तिची चालण्याची परिस्थिती किती बेकार असावी, ती किती म्हणजे ज्या पद्धतीने आपण नॉर्मल चालतो त्या पद्धतीने ती चालू शकत नाही. आणि अशा पद्धतीची स्त्री म्हणजे त्यावेळेच्या हॉलमध्ये ती प्रार्थनेला जायची. आणि एक वेळ असा आला की येशू ख्रिस्त गावोगावी, नगरोनगरी, खेडोपाडी जायचा. आणि एक दिवस तिच्या गावचा नंबर आला आणि त्या गावामध्ये तो त्या धर्मशाळेमध्ये त्या प्रार्थनालयामध्ये प्रार्थनेसाठी गेला आणि तिकडे तो उपदेश करत होता. आणि ती विधवा कुबडी स्त्री बाई तिकडे कुठेतरी मागे बसून होती. ती नेहमीप्रमाणे ती त्या दिवशी तिकडे आराधनालयामध्ये आराधना करण्यासाठी जायची. एक दिवस येशू तिकडे आला, येशू प्रवचन देतोय. येशूने असंच बघितलं, अरे ही कोण 18 वर्ष कुबडी स्त्री, तिला बोलवतो, इकडे ये बाई, इकडे ये, तू आपल्या विकारापासून बरी झाली आहे. येशू हात ठेवतो, त्याच वेळेला 18 वर्षाचं कुबड निघून जातं. एक विधवा स्त्री 18 वर्ष ती लगातार प्रार्थनेला जात होती. 18 वर्षामध्ये तिला तिच्या कुबडामध्ये काहीही जरा सुद्धा तीळ मात्र सुद्धा फरक पडला नव्हता. 18 वर्षानंतर जेव्हा परमेश्वराच्या द्वारे जेव्हा तिच्यासाठी स्वर्गातून योजना आखली गेली आणि येशू ख्रिस्ताचा आणि तिचा आमना सामना झाला आणि ती आपल्या विकारातून बरी झाली. पण ध्यानात घ्या, ही घटना व्हायला सुद्धा हिला 18 वर्ष तिथे जावं लागलं. ही 18 वर्ष तिथे जात होती, सतत जात होती. मी बरी झाली नाहीये तरी सुद्धा मी ज्याच्याकडे जाते तो सनातन परमेश्वर आहे, तो माझा निर्माण करता, माझा खरा बाप आहे. बरं न वाटता सुद्धा, तिच्या जीवनातली परिस्थिती न बदलता, तिला बरं न वाटता, तिच्या प्रार्थनेला न उत्तर येता, ती आपल्या विकारातून बरी न होता 18 वर्ष ती सलग तिथे जात होती, सतत तिथे जात होती. आणि हे 18 वर्ष सलग आराधनालयामध्ये जिवंत परमेश्वराची आराधना करणं हे देवाच्या दृष्टीने एक विलक्षण काम आहे. लोक आज येतात प्रार्थनेला, मला काय बरं वाटत नाहीये, मला काय बरं वाटत नाहीये. 1 दिवस येतात, 2 दिवस येतात, 1 आठवडा, 2 आठवडा, 1 महिने, 2 महिने, नंतर सोडून निघून जातात. पण ध्यानात घ्या, देवासाठी ज्या दिवशी विलक्षण कामं करायला जाल तेव्हा देव जो जिवंत आहे आणि ज्याची आपण आराधना करतो तो तुमच्यासाठी उभा राहील. विधवा, या 18 वर्ष कुबड असलेल्या विधवा स्त्रीने काय केलं? काय नाही केलं. ती आजारातच होती आणि आजारपणामध्ये असताना सुद्धा तिने देवासाठी विलक्षण काम केलं.
देवाला तिच्याकडे बघून असं वाटलं की ही जे करते ते असाधारण आहे. चांगली माणसं ज्यांचा धंद्यावर आशीर्वाद आहे, कामधंद्यावर आशीर्वाद आहे, आरोग्य प्राप्त आहे, घरामध्ये सगळे सुखी आहेत आणि मग ते आराधनालयामध्ये येतात, प्रार्थना करतात, आराधना करतात, चांगली गोष्ट आहे. पण एखाद्या माणसाचं प्रार्थनेमध्ये येऊन बरं वाटतच नाहीये, विकार जातच नाहीये, तरी सुद्धा तो येतोय, याचा अर्थ देवाच्या दृष्टीने तो देवाकरिता विलक्षण कामं करतोय. ज्या स्थितीत आहात त्या स्थितीतून तुम्ही देवासाठी विलक्षण कामं करू शकता. ज्या स्थितीत, ज्या स्तरावरती, जीवनाच्या ज्या पातळीवरती, मग ती जीवनाची पातळी सुखाची असेल नाही तर दुःखाची असेल, आरोग्याची असेल नाही तर रोग्याची असेल, गरिबीची असेल नाही तर श्रीमंतीची असेल, कशीही असो, तुम्ही जिथून आहात जीवनाच्या ज्या स्तरावरती तिथून तुम्ही देवासाठी विलक्षण कामं करू शकता. तुम्ही आजच्या दिवसामध्ये निश्चय बाळगा, देवासाठी विलक्षण कामं करण्याला कुठल्या अटी आणि नियम नाही आहेत. जिकडून हात तिकडून तुम्ही करा, बस काम होणारच. बायबलमध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे, एक विधवा स्त्री अशा राजाच्या प्रांतामध्ये राहत होती जो राजा माणसाला जुमानत नव्हता. त्याला माणसांची काय पडली नव्हती, तुला जमलं तर राहा नाही तर निघून जा माझं राज्य सोडून. आणि तो देव म्हणजे काहीतरी असतं, देव म्हणजे काहीतरी हाय, ह्या गोष्टीवर त्याचा मुळीच विश्वास नव्हता. याचा अर्थ तो देवाला घाबरायचाच नाही. आणि अशा राजाच्या प्रांतामध्ये एक विधवा स्त्री राहायची. इकडे पण विधवेचाच उल्लेख आहे. विधवेचा उल्लेख याचा अर्थ समजतो का? विधवा जिला आधार नाही आहे, विधवा जिला आशा नाही आहे, विधवा जिला मन मोकळं करायला कोण नाही आहे, विधवा जिला आपलं दुःख सांगायला कोण नाही, विधवा जी आजारी असल्यावरती डोक्यावरती पट्टी लावायला कोण नाही आहे, हातपाय दाबायला कोण नाही आहे, ती एकटीच आहे. पण ज्याचा कोण नाही त्याचा देव आहे, हे परमेश्वर आजही सिद्ध करतोय. आणि ही विधवा स्त्री, तिचं काहीतरी तक्रार असते, तिला काहीतरी प्रॉब्लेम असतो तिच्या घरामध्ये आणि ती राजाकडे जाते सांगायला, बघा महाराज, माझ्या जीवनामध्ये असा प्रॉब्लेम आहे, माझ्या घराच्या इथे असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही तो सोडवा. तो तिच्याकडे लक्ष नाही द्यायचा, कारण त्याला माणसांची पडलीच नव्हती आणि देवाला तो घाबरत नव्हता. येशू म्हणतोय की ही विधवा स्त्री लगातार तिथे जात राहिली, आज गेली, उद्या गेली, परवा गेली, नॉन स्टॉप ती जात राहिली. एक दिवस तो राजा कंटाळला, ही सारखी माझ्या मागे लागलेली आहे, ही माझा जीव विटी सांगते, एकदाच हिचं करून टाकतो. तेव्हा येशू म्हणतो, बघा, जो राजा ज्याचं हृदय माणसांविषयी काही नाही आहे, ज्याला प्रेम भावना काहीच नाही आहे, देवाविषयी त्याच्या हृदयामध्ये भीती नाही आहे, लोकांविषयी त्याच्या हृदयामध्ये प्रेम नाही आहे, असा माणूस त्याच्या पुढे तगादा लावल्यावरती तो एक वेळ काम करायला तयार होतो. तर तुम्ही ज्या परमेश्वराची आराधना करता तो परमेश्वर करुणेने, दयेने आणि प्रेमाने भरलेला परमेश्वर, जे रात्रंदिवस त्याचा धावा करतात, तो त्यांचा का नाही ऐकणार? तो त्यांचं का नाही ऐकणार? ज्या स्थितीत आहात त्या स्थितीतून विलक्षण कामं करू शकता. आजच्या या पावन पर्वामध्ये तुम्ही निश्चय करा की मी माझ्या जीवनामध्ये असं काम करेन जे देवाच्या दृष्टीने विलक्षण असेल, जे देवाच्या दृष्टीने असाधारण असेल. म्हणजे जेव्हा माझ्या जीवनात खरी वेळ येईल तेव्हा माझा परमेश्वर माझ्यासाठी स्वर्ग राज्यातून बाजू उचलेल. त्याने बाजू उचलायला पाहिजे. आणि जर देव तुमचा मित्र, बायबलमध्ये सुंदर वचन आहे, जर देव तुझा मित्र बनला तर तुझा शत्रू तो कोण? जर देव तुझ्या बाजूने उभा राहिला तर तुझा विरोधी तो कोण राहील? देव आहे तर सगळं आहे, देव नाही तर काही नाही आहे. आणि आजच्या दिवसामध्ये, आजच्या या पावनपर्वामध्ये निश्चय बाळगा, प्रार्थनेमध्ये ही प्रार्थना करा की ज्याप्रमाणे त्या विधवा स्त्रीने तुझ्यासाठी विलक्षण काम केलं, असाधारण काम केलं, त्या पद्धतीने मीही करेन. म्हणजे माझ्या ह्या विलक्षण कार्यासाठी तू स्वर्ग राज्यातून आपल्या आशीर्वादाचा हात लांब करशील. हालेलुया, हालेलुया.
आणि या क्षणाला पुष्कळ लोकांची सांधेदुखी, जॉईंट पेन्स, आर्थरायटिस निघून जात आहे. आणि आता प्रभू म्हणतोय, तुमच्या मनात कुणाविषयी राग असेल तो काढून टाका आणि सगळ्यांना क्षमा करा. घरच्यांना क्षमा करा, नातेवाईकांना क्षमा करा, शेजाऱ्या पाजाऱ्यांना क्षमा करा, मित्रमंडळीला क्षमा करा आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे शत्रूला देखील क्षमा करा. सगळ्यांना क्षमा करा. टच टच टच. आणि आता तुमच्या हातून घडलेली पाप प्रभू येशूला सांगा, प्रभू समोर कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, लाच घेणं, शिवीगाळ करणं, दुसऱ्यांना मारहाण करणं, गर्भपात, व्यभिचार, खून, दहशतवाद, प्रभूला सांगा, प्रभू ही माझी पाप आहेत, मी कबूल करतो. येशू समोर पाप कबूल करा. टच टच टच. आणि आता आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा. प्रभूला सांगा, प्रभू मला दुःख होतं, वाईट वाटतं, ही पाप माझ्याकडनं व्हायला नको होती, मला खूप दुःख होतं, ही पाप मी करायला नको होती. प्रभू येशू समोर पश्चाताप करा. टच टच टच. आणि आता प्रभू येशूकडे पापांची क्षमा मागा. प्रभू येशूला सांगा, प्रभू मला क्षमा कर, मी पापी आहे, तुझ्या पवित्र रक्ताने माझी पाप माफ कर, माझ्या पापांकडे पाहू नकोस प्रभू, तुझ्या पवित्र रक्तात माझी पाप धुवून टाक. होय प्रभू येशू मला क्षमा कर. बोलत राहा, प्रभूकडे क्षमा मागत राहा. टच टच टच. आणि आता तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. पूर्ण विश्वासाने, पूर्ण विश्वासाने हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात या क्षणाला नष्ट हो. जे आंधळे आहेत त्यांना दृष्टी हो, जे मुके आहेत ते बोलायला लागोत, जे बहिरे आहेत ते ऐकायला लागोत, जे लंगडे आहेत ते चालायला लागोत, जे पक्षघाती आहेत ते बरे होत, जे कुष्ठरोगी आहेत ते शुद्ध होत, अंगावरचे डाग नष्ट होत, अंगावरच्या गाठी नष्ट होत, अंगावरच्या जखमा सुकवत, अंगावरची सूज उतरव. ज्यांच्या मेंदूत गाठी आहेत म्हणजे ब्रेन ट्युमर्स आहेत ते ब्रेन ट्युमर्स या क्षणाला नष्ट होत. ज्यांना अशुद्ध आत्म्याने पछाडलेला आहे त्यांच्यातून अशुद्ध आत्मे या क्षणाला प्रभू येशूच्या नावाने निघून जावत. आणि येशूच्या नावाने सांगतो, पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना नोकरी मिळो, ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर आशीर्वाद येऊ, ज्यांना मुलं नाही आहेत त्यांना देव मुलं देव, जे कर्जबाजारी आहेत ते कर्जमुक्त होत, जे व्यसनाधीन आहेत ते व्यसनमुक्त होत, ज्यांच्या घरामध्ये नेहमी भांडणं होतात त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती हो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. जरा प्रभूचे आभार म्हणा. आपण गीत घेऊया. धन्यवाद येशूला.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शेवटच्या आशीर्वादांसाठी दोन्ही हात उंच करा. तुम्हा सगळ्यावर प्रभू येशूचे आशीर्वाद येत. तुम्ही जिकडे जाल तिकडे यशस्वी व्हाल. तुम्ही बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचापासून प्रभू येशू तुमचा बचाव करेल. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. ज्या लोकांना येशूचं कार्य करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे त्यांनी दोन्ही हात उंचच ठेवायचे आहेत. तुम्हा सगळ्यावर पवित्र आत्मा उतरो. आणि आता आपण शेवटचं गीत घेऊया, किती आनंद हा. वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. पापाच्या दरीतून वर ओढले मला. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, धावत होतो वेगे नाशाकडे मी सरे. धावत होतो वेगे नाशाकडे मी सरे. बोलावूने मासला दाविले प्रेम तारे. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. हृदय टेकावया जीवा धीर झाला. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा,